पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं, की वेट कमी होणं आणि फॅट कमी होणं हे वेगळं असू शकतं. तर आता आपण पाहूया, की हेल्दी फॅट लॉस म्हणजे काय? हेल्दी फॅट लॉस म्हणजे आपल्या शरीरातून जास्तीत जास्त फॅट कमी होणे आणि शक्य तितकं मसल टिकून राहणे. ह्याच्यामुळे आपलं जे बॉडी कंपोझिशन आहे ते सुधारतं. मसल्स आपल्या बॉडीला फक्त शेप नाही देत, तर त्याच्यामुळे आपली स्ट्रेंथ वाढते. आपले जे डेली मूव्हमेंट आहेत, त्याला ते ईझी करतं. ह्याच्याशिवाय आपल्या बी-एम-आरला ते सपोर्ट करतं. ह्याच्यामुळे जेव्हा आपलं बॉडी फॅट कमी होतं आणि मसल टिकून राहतात, त्यावेळेस आपले वेस्ट, बॉडी मेजरमेंट जे आहे ते कमी होतात आणि आपली बॉडी जास्त लीन आणि फिट दिसते. हेल्दी फॅट लॉससाठी मॉडरेट कॅलरीक डेफिसिट पाहिजे, चांगला प्रोटीन इंटेक, रेग्युलर वेट ट्रेनिंग आणि चांगली झोप. ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून गोल फक्त वेट कमी करणं नसून बॉडी फॅट कमी करणे आणि जास्तीत जास्त मसल टिकून असलं पाहिजे. कारण वेट स्केल हे तुम्हाला फक्त एक नंबर सांगतो आणि त्या नंबरमध्ये नेमकं तुम्ही फॅट लॉस केलाय का मसल लॉस केलाय हे कळत नाही. पण तुमचं जे बॉडी कंपोझिशन आहे ते तुमच्या फिटनेसबद्दल माहिती देतं. दॅट्स ऑल गाईज.